नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज 24 फेब्रुवारी म्हणजेच पीएम किसान योजनेअंतर्गत जे शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा होणार होते, त्याच बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर हे जमा झालेले आहेत. पण बांधवांनो, आपल्या खात्यावर हे 2,000 रुपये जमा झालेत की नाही, याची माहिती कशी करायची, कशा प्रकारे तुम्हाला ऑनलाईन ही माहिती मिळवायची आहे, या संदर्भात आजचा हा आपला व्हिडिओ असणार आहे. तर कोणीही व्हिडिओ स्किप करून बघायचं नाही, कारण जर तुम्ही स्किप केला तर तुमचं जे बेनिफिशियरी स्टेटस आहे हे तुम्हाला कळणार नाही. नमस्कार मित्रांनो, मी संकेत स्वागत करतो नवीन अशा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुमच्याकडे एक विनंती आहे, जर चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच आपला व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक केल्याशिवाय जायचं नाही. तर चला मित्रांनो, कुठलाही टाइम वेस्ट न करता या व्हिडिओला इथे आपण आता स्टार्ट करूयात. तर मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहितीच असेल, केंद्र शासनाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे पीएम किसान सन्मान निधी, या ऑफिशियल वेबसाईटवर एक पत्रक, एक पोस्टर दाखवण्यात आलं होतं की 19वा जो हप्ता असणार आहे हा 24 फेब्रुवारी रोजी हस्तांतरण करण्यात येणार आहे, म्हणजे वितरण करण्यात येणार आहे. आज म्हणजे 24 फेब्रुवारी 2025 रोजी बिहार राज्यातील भागलपूर या गावात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाअंतर्गतच हा 19वा जो हप्ता असणार आहे याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रम बघण्यासाठी इथे QR सुद्धा देण्यात आला होता. ज्यांना कोणाला कार्यक्रम बघायचा होता त्यांना हा QR कोड स्कॅन करून तो कार्यक्रम बघता आला असता. आता मित्रांनो, आपल्या खात्यात जो हप्ता येणार होता, 2,000 रुपये येणार होते, ते जमा झाले की नाही हे कशा प्रकारे तुम्हाला सर्च करायचंय, स्टेटस मिळवायचंय हे मी तुम्हाला सांगून देतो. सर्वात आधी याला आपण क्लोज करूया. सर्वात आधी तुम्हाला न्यू टॅबवर जायचंय. न्यू टॅबवर गेल्यानंतर तुम्हाला सर्च करायचंय PFMS. ओके, PFMS हे सर्च करायचं, एंटर करा. त्यानंतर ऑफिशियल वेबसाईट येईल. पहिल्याच लिंकवर तुम्हाला क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर असा होम टॅब तुमच्यासमोर ओपन होईल. इथे तुम्हाला बरेचसे ऑप्शन्स दिसत आहेत, हे बघू शकताय. ट्रान्झॅक्शन, टुडेज ट्रान्झॅक्शन, हे आजचं ट्रान्झॅक्शन बघू शकताय. 5,715 करोड जो किसान निधी होता त्याचीच ही अमाऊंट आहे मित्रांनो. म्हणजेच पूर्ण निधी हा अजूनपर्यंत वितरण करण्यात आलेला नाही. बघू शकताय पूर्ण अमाऊंट इथे झालेली नाहीये, फक्त 5,715 करोडच इथे आपल्याला दिसते. अजून सुद्धा बऱ्याच जणांच्या खात्यात हे पैसे जायचे बाकी आहेत. पण हेच स्टेटस कसं आपल्याला चेक करायचंय हे सांगून देतो. सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर जे बँकेतर्फे मेसेज येतो तो तर तुमच्यासाठी प्रूफ असणारच आहे, पण ज्यांच्या मोबाईलवर म्हणजेच युअर अकाउंट हॅज बीन क्रेडिटेड हा जर मेसेज तुम्हाला येत नसेल तर सिंपल PFMS ही वेबसाईट ओपन केल्यानंतर इथे वरती ऑप्शन भेटतं पेमेंट स्टेटस म्हणून. त्यावर क्लिक केल्यानंतर शेवटून 2 नंबरचं ऑप्शन आहे DBT स्टेटस ट्रॅकर. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल, सरकारी योजनांचे जे पण पैसे येत असतात हे DBT मार्फत येत असतात. त्यामुळे DBT स्टेटस ऑफ बेनिफिशियरी अँड पेमेंट डिटेल्स यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. असं ऑप्शन येईल. ऑप्शन आल्यानंतर इथे वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला दिसतात, जसे की कॅटेगरी, DBT स्टेटस, बँक, एंटर ॲप्लिकेशन ID वगैरे वगैरे. तर सर्वात आधी तुम्हाला कॅटेगरी चूज करायची आहे, म्हणजे कुठल्या योजनेअंतर्गत तुम्हाला तुमचे पैसे मिळाले की नाही हे चेक करायचं असेल तर ज्या योजनेचं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ती योजना इथे सिलेक्ट करावं लागेल. सिंपल सिलेक्टवर क्लिक करा. आता आपण PM किसानचं सर्च करतोय तर PM किसान ही कॅटेगरी इथे आपण सिलेक्ट केली. त्यानंतर DBT स्टेटस. ओके, इथे जे पेमेंट हे जे ऑप्शन आहे जे प्री सिलेक्टेड आहे ते ॲज इट इज तुम्हाला राहू द्यायचं आहे. त्यानंतर एंटर ॲप्लिकेशन ID. आता मित्रांनो, जेव्हा तुम्ही अर्ज भरला असेल तेव्हा तुम्हाला एक ॲप्लिकेशन ID मिळाला असेल, तर तो ॲप्लिकेशन ID तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. आता ॲप्लिकेशन ID तुम्हाला कुठून मिळेल हे सुद्धा मी तुम्हाला सांगून देतो. सिंपल PM किसान सन्मान निधीवर जा. इथे खाली बघू शकताय नो युअर स्टेटस. जसं तुम्ही नो युअर स्टेटसवर क्लिक कराल तर इथे बघू शकताय रजिस्ट्रेशन नंबर. हा रजिस्ट्रेशन नंबरच तुम्हाला मिळवायचा आहे. त्यासाठी नो युअर रजिस्ट्रेशन नंबर म्हणून एक वरती ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर टाकल्यानंतर कॅप्चा फिल करायचा आहे. हा जो तुम्हाला शब्द दिसतोय किंवा इथे आकडे दिसतात ते सिंपल याच्यात टाकायचे आहेत आणि गेट मोबाईल OTP वर क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला कुठला मोबाईल नंबर दिलाय हे आठवत नसेल तर सिंपल आधार नंबर टाका आणि आधार नंबर टाकून सुद्धा त्या मोबाईलवर तुमचा OTP येईल. तो OTP टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर इथे भेटणार आहे. तो सिंपल कॉपी करायचा, इथे टाकायचा, एंटर ॲप्लिकेशन ID वर. तिथे टाकल्यानंतर इथे परत जो कॅप्चा दिलेला आहे हा कॅप्चा जर तुम्हाला दिसत नसेल, इथे स्पीकरचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून डायरेक्टली स्पीकरवर हे अक्षरं तुम्हाला ऐकू येतील.
वर्ड व्हेरिफिकेशन या बॉक्समध्ये टाकून सिंपल सर्च करायचं. सर्च केल्यानंतर तुम्हाला खाली सर्व डिटेल्स येईल. कितवा हप्ता आलेला आहे, पेंडिंग आहे, कंप्लीटेड आहे, या सर्व डिटेल्स विथ तुमच्या ॲप्लिकेशन आय डी या सर्व तुम्हाला इथे खाली शो होतील. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही पी एम किसान सन्मान निधी याचे जे स्टेटस आहे, म्हणजेच तुमच्या खात्यावर पैसे जमा झाले की नाही, बँकेत जाण्याची तुम्हाला गरज नाही. डायरेक्टली तुम्ही PFMSवर या नो युअर डीबीटी स्टेटसवर क्लिक करून इथे सिंपल तुमचे जे डिटेल्स आहे ते फिलअप करून तुम्हाला इथे तुमचं स्टेटस चेक करता येणार आहे. घर बसल्या तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकताय आणि डायरेक्टली जर तुमच्या बँकेतर्फे तुम्हाला मेसेज आला तर वेल अँड गुड. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे स्टेटस तुम्ही चेक करू शकता. आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. भेटू पुढच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.